ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाची तयारी राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील मोठ्या उत्साहात सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मी सध्या मराठी एम्पोरियल या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीच्या बाप्पांच्या आकर्षक सुबक अशा विविध मूर्ती ज्या आहेत त्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं तर दिल्लीकरांचा नेहमीच गणेश उत्सवाला खूप मोठा प्रतिसाद असतो आणि त्याच अनुषंगाने दिल्लीतील अनेक ठिकाणी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मूर्तींची विक्री होत असते आणि दिल्लीकरांचा उत्साह जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतानाच आपल्याला बघायला मिळते। खरं तर यंदाचा गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि अशातच दिल्लीकर देखील मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदात बाप्पांची मनोभावे मूर्तीची जी आहे ते स्थापना करत असतात आणि त्याच अनुषंगाने अशा सुबक मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपल्यासोबत दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, स्वागत आहे TV9 मध्ये। कशा पद्धतीने दिल्लीकरांचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय? दरवर्षीप्रमाणेच आहे आणि नवीन नवीन मॉडेल्स आहेत, नवीन नवीन कलर्स आहेत, नवीन त्याचे कृष्ण पगडी सारखे प्रकार आहेत। दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन आणि उत्साह तो तेवढाच आहे दरवर्षीप्रमाणे। म्हणजे इको फ्रेंडली ह्या सगळ्या मूर्ती बनवल्या, या सगळ्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत। कुठून या सगळ्या मूर्ती मागवल्यात? ठाण्यावरून आलेत। अच्छा, ठाण्यावरून मागवल्यात। आणि नागरिकांचा दिल्लीकरांचा खास उत्साह कसा आहे? दिल्लीवर दरवर्षीप्रमाणे तो तसा म्हणजे यावर्षी आधी जास्त आहे आणि बऱ्यापैकी आहे म्हणजे दरवर्षी। साधारणतः मूर्ती किती फुटाच्या आपल्याकडे? ती 6 इंचापासून 3 फुटापर्यंत मूर्ती आहेत आपल्याकडे। अच्छा, आणि लोकांनी अगोदरच बुक केलेल्या आहेत? केलेल्या मूर्त्या असतात, अगोदर बुक करतात, प्री बुकड असतात आणि त्याप्रमाणे त्या मूर्त्या सेल होतात सगळ्या। अच्छा, आणि आता एक छोट्या पण मूर्ती आहेत म्हणजे ज्यांना घरात बसवायचे मंडळांसाठी 6 इंचापासून मूर्त्या आहेत आपल्याकडे, घरात बसवायचे त्यांना। आणि वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही आता जसं सांगत होता पगडी असेल किंवा दगडूशेठ आहेत, लालबाग राजा आहे। मागणी कशाची सगळ्यात जास्त? मागणी इथे दगडूशेठ आणि लालबाग राजाची मागणी जास्त आहे। नेहमीच तशी असते? नेहमीच तशी असते। हे दुकानदार होते आणि त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलेलं आहे की दगडूशेठची मूर्ती असेल किंवा लालबागच्या गणपतीची मूर्ती असेल यांची मागणी नेहमीप्रमाणे याही वर्षी दिल्लीकरांकडनं मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असेल। त्याच अनुषंगानं उत्साह जो आहे तो राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।